एक असं 4 BHK फार्म हाऊस जे अगदी सर्वांच्या खिशाला परवडणारं, जे कल्याण, ठाणे आणि मुंबई पासून सुद्धा काहीच अंतरावर आहे. इथे फक्त रूम्स नाही तर अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत जिथे तुम्ही तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सोबत एक परफेक्ट पिकनिक प्लॅन करू शकता. तर चला कंप्लीट टूर करूया या फार्मची. आणि या फार्मचं नाव आहे प्रिशा फार्म. तुम्हाला मी सगळ्यात पहिला हॉल दाखवतो. असा काहीसा हॉल आहे मोठाच्या मोठा आणि आपली सगळी गँग बसलेली आहे आणि टीव्ही एन्जॉय करते. तर चला सगळ्यात पहिली तुम्हाला मी सगळ्या रूम्स दाखवतो इकडच्या कशा ते. सगळ्यात पहिली रूम आपण बघूया. ही काहीशी आपली पहिली रूम आहे. इकडे मिरर भेटतो, किंग साईज बेड आहे ते आणि इकडे दोन्ही बाजूला आपल्याला विंडो आहे, तिथून मस्त गार थंडगार हवा येते आणि समोर बघू शकता किती मस्त वातावरण आहे इकडचं. आणि सोबतच इथे अटॅच कॉमन बाथरूम आहे इथे आणि त्यालाच लागून इकडे किचन सुद्धा आहे. तर तुम्हाला पाहिजे तर इथे तुम्ही बनवू शकता, अदरवाईज तुम्ही बाहेरून मागू पण शकता. तर तुम्हाला इथे किचनचा सुद्धा ऑप्शन आहे. तर मी दुसरी रूम दाखवतो. तर ही काहीशी आपली दुसरी रूम आहे. सेम साईज आहे, किंग साईज बेड आहे आणि ह्याला अटॅच बाथरूम आहे. इथल्या सर्व रूमला अटॅच बाथरूम आहे. फक्त एकच रूम आहे त्याला आपल्याला कॉमन बाथरूम मिळते आणि सोबतच इकडून तुम्ही पूलचा व्ह्यू घेऊ शकता. ते सुद्धा आपल्याला मिरर दिलेला आहे. दोन्ही साईडला विंडो आहे आणि त्याच्याच अपोजिटला आहे रूम नंबर 3. चला रूम नंबर 3 तुम्हाला दाखवतो. समोर मिरर आहे, विंडोज आहेत दोन्ही बाजूला, अटॅच बाथरूम आहे आणि हा किंग साईज बेड आहे. बेडची साईज पण बऱ्यापैकी आहे. तुम्ही आरामात 3 जण आरामात तुम्ही इथं ॲडजस्ट होऊ शकता. सोबतच आपल्याला इकडे सुद्धा स्पेस दिलेला आहे बऱ्यापैकी. तुम्हाला मी 3 रूम तर दाखवले. आता चौथा रूम बघूया कसा आहे. मधून आपण वर गेल्यानंतर आपल्याला चौथी रूम पाहायला भेटते. वर चढल्यानंतर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा फोटो आपल्याला बघायला भेटतो इथे. त्यानंतर बघूया रूम नंबर 4. ही काहीशी अशी रूम आहे. बाकी 2 रूमपेक्षा ही रूम थोडी मोठी वाटते मला आणि अटॅच ह्याला वॉशरूम आहे. ह्याही रूमला हे काहीसं असं वॉशरूम आहे. इथे मिरर तर आहेच आपल्याला. सोबतच इकडे मोठीशी बाल्कनी दिलेली आहे. चारी बाजूनी ग्रीनरी आहे. त्यामुळे जर तुम्ही इथं प्लॅन करत असाल ना फॅमिली सोबत किंवा स्टॅग ग्रुप सोबत तर एक नंबर प्लेस आहे. रूम्स तुम्ही सगळे बघितलेत. आता बघूया आपण जर जमलं तर आपण पूलमध्ये जाऊया. आणि आपल्याकडे बरेचसे गेम्स आहेत. क्रिकेट आहे आपल्याकडे, सोबतच आपल्याकडे बॅडमिंटन पण आहे आणि बरेचसे गेम्स आहेत आपल्याकडे. A few minutes later. चला मित्रांनो फूड आलेलं आहे. फूडमध्ये बघूया काय काय आहे ते. आपण व्हेज नॉनव्हेज असं दोन्ही केलेलं आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हॉटेलमधून मागवू शकता किंवा तुमच्याकडे इकडे एक ऑप्शन आहे की घरगुती पण तुम्हाला भेटेल. तर आम्ही आता घरगुती जेवण मागवलेलं आहे. तर बघूया. व्हेजमध्ये आपल्याला 2 प्रकारच्या भाजी आहेत. एक पनीरची भाजी आहे आणि एक फ्लावरची मिक्स भाजी आहे. सोबतच डाळ भात आहे, भाकरी आहे, सोबतच सॅलड आहे. आणि नॉनव्हेजमध्ये आपल्याला चिकन सुक्का आहे आणि चिकन रस्सा आहे. सोबतच सॅलड आहे, भाकरी आहे आणि भात आहे आणि पापडसुद्धा आहे आपल्याकडे. पण आता सध्या आम्ही घेतला नाही पापड कोणी. तर चला जेवण घेऊया, जेवण बघूया कसं आहे ते. आपल्याला तिकडे डायनिंग एरिया सुद्धा भेटतो. पण आम्ही सर्वांनी ठरवलं की सगळे खाली बसून जेवतात. बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो आता जेवण झालेलं आहे. क्वालिटीच्या बाबतीत कसलाच कॉम्प्रोमाइज नव्हतं. प्रॉपर घरगुती प्रकारचं जेवण होतं. तर आता ऑलरेडी आमची अर्धी पब्लिक पूलमध्ये उतरली आहे. आपण पण जाऊया. हा बघा पूलमध्ये उतरलेला माणूस. मार पहिलीच बॅग जम. ये इकडे फुल मस्ती झाले. इकडे स्पीकर लावलाय. आम्ही रेन डान्समध्ये मजा करतोय. मित्रांनो आता पूलमध्ये मस्ती करून झालेली आहे. आता आम्ही आलोय क्रिकेट खेळायला. 2 टीम बनलेल्या आहेत. आम्ही टोटल 12 जण आहेत आणि 6 जणांची टीम बनलेली आहे. जा बॉल घेऊन ये. जा बॉल मारलायस ना, जा घेऊन ये आता. मॅचचा दुसराच बॉल आणि बॉल मारला डायरेक्ट बाहेर. भेटला काय? नशीब तेवढा तरी भेटला. A few minutes later. मित्रांनो एवढा मस्त क्रिकेट खेळत होतो आणि शिलूने बॉल घालवला तिथे. हे बघा बॉल दिसतोय नाही दिसत आहे. मस्त बसायसाठी ते सिटिंग अरेंजमेंट सुद्धा केलेली आहे आपल्यासाठी. आणि जर तुम्ही फॅमिली येत असाल आणि तुमची जर का लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी तर किड एरिया सुद्धा आहे. आणि सोबतच तिकडे तुम्हाला एक छोटासा असा झुला सुद्धा भेटेल. आणि समजा जर का तुम्हाला फॅमिली फंक्शन किंवा अशी बर्थडे पार्टी करायची असेल किंवा गेट टुगेदर करायचं असेल तर त्यासाठी ते एक छोटासा स्टेज सुद्धा आहे. तर तुम्ही इथं आरामात करू शकता. प्रॉपर्टी कशी वाटली ते नक्की सांगा मला. इथून आता चेकआउट करायचा वेळ झालेला आहे. तर आता इकडची जी प्राइसिंग आहे आणि सर्व काय आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. एकदा नक्की चेक करा. सोबतच तुम्हाला मी गुगल मॅपचं लोकेशनसुद्धा मी टाकेल तिथे आणि कॉन्टॅक्ट नंबर तो सुद्धा तुम्हाला भेटून जाईल तिकडे. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला.